ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं आता स्पष्ट झाले। भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या समोर महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष गटानं सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी घोषित केली होती। या जागेवर जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे काँग्रेसतर्फे इच्छुक होते, मात्र ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यानं निलेश सांबरे यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे भिवंडी लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटांमध्ये विसंवाद आहेत। त्यात जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांना वंचित बहुजन आघाडीनं तिकीट दिल्यानं मोठी चुरस निर्माण झाली आहे। वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिलाय, त्यामुळे कपिल पाटील यांच्यासमोर आता सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले निलेश सांबरे यांचंही आव्हान उभं ठाकलंय। या मतदारसंघातून आपला विजय पक्का असून आपण 1 ते 1.5-2 लाख मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी व्यक्त केलाय। सर, उन्हाळा प्रचंड वाढत चालला आहे। जसजसं निवडणुकीची तारीख जवळ येत चालली आहे तसं लोकांचा उत्साहही वाढत चाललेला आहे। आज भिवंडी शहरात तिरंगी लढत असताना आज तुम्ही ह्या सर्व प्रकारे कशा पद्धतीने पाहता? आपण केलेलं जे 15 वर्षात काम आहे ते शाश्वत काम आहे। ज्या गावाची लोकसंख्या 200 त्या गावामध्ये 2000 विद्यार्थी मोफत शिक्षण घेतात, ज्युनियर केजी पासून तर UPSC पर्यंत। देशातला पहिला शिक्षणाबाबत प्रयत्न केला आपण इयत्ता 9वी पासून JEE नीट स्पर्धा परीक्षा, CA आणि न्यायव्यवस्थेचं फाउंडेशन आणि त्याच्यासाठी IITच्या JEE नीटसाठी आणलेले अहमदाबाद। त्याचबरोबर CBSEचे 20,000 विद्यार्थ्यांना 8 शाळांमध्ये मोफत शिक्षण दिलं जातं। 45 स्पर्धा परीक्षा वाचनालय अगदी रत्नागिरी सावंतवाडीपासून तर रत्नागिरीपासून तर इकडे मोखाडा आणि कलाश्रीपर्यंत पूर्ण मोफत। त्याचबरोबर 31 पोलीस अकॅडमी, गडकरचे सेंटर आहे, ठाणे आणि घरपोली इथे रेग्युलर क्लासेस चालतात स्पर्धा परीक्षेचे, MPSC UPSC आणि कॉम्प्युटरचे। आणि या सगळ्या कामावर त्याचबरोबर आरोग्य विभागामध्ये खूप मोठं काम जिजाऊ मार्फत करण्यात आलेलं आहे। हे कोकण हे माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला अगदी पोटातल्या बाळाचं सिझर बसणं तर 100 वर्षापर्यंतच्या आजोबांना कॅन्सरपर्यंत सर्व उपचार मोफत केले जातात आपल्या घरातील व्यक्तीसाठी। गाव, पाडा, वार्ड, नगरपालिकेचा प्रत्येक ठिकाणी आरोग्य शिबिरं घेतली जातात। गेले 10 वर्षभर प्रत्येक वर्षी 500 मेडिकल कॅम्प घेतले जातात, 200 रक्तदान शिबिरं घेतली जातात। त्याच्यातून हजारो नाही तर 40 लाखाहून जास्त आमच्या बांधवांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्याचबरोबर प्रत्येक झोपडपट्टीमध्ये काशेचे ठाण्यासारख्या महानगरामध्ये, मोखाड्यासारख्या ठिकाणी, जव्हारसारख्या ठिकाणी, विक्रमसारख्या ठिकाणी, मनोरसारख्या ठिकाणी दाबीचे कुटुंब क्लासेस चालतात वाढा। त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींच्या बरोबरच त्या आरोग्य, दुसऱ्या गोष्टी आहेत महिला सक्षमीकरण। इतक्या भिवंडी तालुक्यामध्ये 18,000 मुलींना आमचा रोजगार उपलब्ध करून दिला। कोणाला शिलाई मशीन दिलं, कोणाला मेहंदी क्लासेस, कोणाला ब्युटी पार्लर क्लासेस, कोणाला जेवण बनवायची, कोणाला इंग्लिश पटण्याची क्लासेस माझ्याद्वारे ज्ञान देण्यात आलं, कोणाला प्रत्येक बांधवांप्रमाणे गाडी देण्यात आली। तिथे वडापावच्या गाड्या लागल्या, कुठे भाजीपाल्याच्या लागल्यात, कुठे फ्रूटच्या लागल्यात, कुठे महिलांसाठी अगरबत्ती बनवणे, शॅम्पू बनवणे, साबण बनवणे याचे कोर्स दिले। या सगळ्या कामा आणि दरवर्षी किमान 500 करिअर गायडन्सचे कार्यक्रम होतात ठाणे पाहिजे। या सर्व कामांच्या आधारे आम्हाला माहिती आहे की निवडणुकी आमच्या कुटुंबातील व्यक्ती आमच्याबरोबर आहेत। जवळजवळ 4 लाखाहून जास्त लाभार्थी या मतदारसंघामध्ये ठळक लाभार्थी की ज्यांना शिक्षणासाठी, आरोग्यासाठी मदत केली आहे, ते सर्व समाज बांधव आमच्याबरोबर आहेत। सर, तुमची लढत थेट केंद्रीय मंत्र्याशी होणार आहे, कशा पद्धतीने पाहता तुम्ही? आमची लढत कोणाची याच्यापेक्षा आम्हाला आमच्या मनगटावरती विश्वास आहे, आम्ही केलेल्या कामावरती विश्वास आहे। सर्व जाती धर्म समाज, काल माझा वाढदिवस होता, आपण भिवंडीमधल्या दंगली ऐकली असतील, तर दंगली झाल्यानंतर तिथे दिघे साहेबांना एका डिसिप्लिन ते धर्म पिक्चरमध्ये दाखवले की दंगली मिटवण्यासाठी, शिवजयंतीच्या वेळेस दंगली मिटवण्यासाठी पाठवलं। कालची गंमत तुम्हाला सांगतो, आमच्या भगिनी छत्रपती शिवाजी महाराज घेऊन माझ्याकडे आल्या, विठोबा रुक्माई घेऊन आल्या, मूर्ती घेऊन आल्या, राजे संभाजी महाराज घेऊन आल्या। म्हणजे हे गणित वेगळं आहे। तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीविषयी भिवंडीमध्ये दंगल व्हायच्या, त्याच आमच्या भगिनी आज एवढं शिक्षण दिल्याने, जिजाऊने रोजगार दिल्याने छत्रपती शिवाजी महाराज समजू लागले, त्यांच्या प्रतिभा त्यांनी घेतली आणि काम जिजाऊचे आरोग्य केंद्र, त्यामधून हजारो आमच्या समाज बांधवातील लोकांना मोफत उपचार होते। किती मताधिक्याने तुमचा विजय होणार? साधारण 3 लाखापर्यंत, 2.5 ते 3 लाखाच्या मताधिक्याने आम्ही विजय होणार। धन्यवाद। हे होते आमचे निलेश सांबरे सर। त्यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की साधारणतः 3 लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार। आमच्याकडून त्यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा।
धन्यवाद.